जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधवा जय कुंद बिहारी जय राधा माधव कुंद बिहार गोपी जन वल्लभ गिरिवरधारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीराचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय जय गौरानिताय जय
गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कान्त नमोऽस्तु ते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम
हरे हरे. हरे कृष्ण. प्रभुजीज माताजीज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. हरे कृष्ण. तर आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं, अध्याय क्रमांक 16 मध्ये, की कशा प्रकारे आपण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या शेवटच्या भागामध्ये आहोत आता, की ज्या वेळेस नैमिषारण्य मधल्या ऋषीमुनींनी विचारलेले जे सेकंडरी, म्हणजे सेकंडरीला आपण मराठीत काय म्हणतो, दुसरे, द्वितीय द्वितीय म्हणजे पहिला जो प्रश्नांचा सेट उत्तर दिलं गेलं सूत गोस्वामींद्वारे, त्यानंतर दुसऱ्या प्रश्नांचा संच नैमिषारण्यामधल्या ऋषीमुनींनी विचारला, ज्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः विचारलं की श्रीमद भागवताच्या वक्त्याबद्दल, म्हणजे शुकदेव गोस्वामींबद्दल आम्हाला थोडं विस्तारित रीतीने सांगा. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतम कशा प्रकारे अवतरित झाले, कशा प्रकारे श्रील व्यासदेवांना स्फूर्ती प्राप्त झाली श्रीमद भागवतम लिहिण्यासाठी, ते श्रीमद भागवतमचा इतिहास आम्हाला सांगा. आणि त्यानंतर विचारले की श्रीमद भागवतमचे जे श्रोता आहेत, मुख्य श्रोता परीक्षित महाराज, त्यांच्याबद्दल थोडं विस्तृतपणे आम्हाला सांगा. आणि विशेषतः परीक्षित महाराजांबद्दल जाणण्याची उत्सुकता होती नैमिषारण्यामधल्या ऋषीमुनींना, त्यांच्या महान जन्माबद्दल, त्यांच्या महान कार्याबद्दल, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या महान जीवनाच्या अंताबद्दल, मृत्यूबद्दल. कारण परीक्षित महाराजांसारख्या शुद्ध भक्तांचा जन्म, त्यांचं जीवन कार्य आणि त्यांचा जीवनाचा शेवट, मृत्यू, हे सर्व काही भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित असतं. तर त्याप्रमाणे आपण बघतो की सूत गोस्वामी खूप विस्तृतरित्या आपल्याला सांगतात की कशा प्रकारे परीक्षित महाराज यांचा जन्म हा महान आहे, कारण आईच्या पोटात असतानाच त्यांना भगवंतांचं दर्शन घडलं, आणि भगवंतांनी त्यांना कशा प्रकारे अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या प्रभावापासून वाचवलं. आणि त्यानंतर त्यांचं जे जीवनकाळ, जो की आपण सध्या चर्चा करत आहोत, त्यांचं जीवनकाळ महान आहे, कारण परीक्षित महाराजांनी पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये आपला राज्यकारभार चालवला. आणि स्वतःच्या उदाहरणावरून इथे दाखवत आहेत की ज्या वेळेस त्यांनी एका कलिपुरुषाला शूद्राच्या रूपामध्ये, जो की गाय आणि बैल यांना निर्दयपणे मारत होता, अपराध करत होता त्यांच्या प्रती, त्याला कशा प्रकारे ते दंड देतात हे आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे नंतर त्यांच्या जीवनाचा अंत पण कसा खूप महान आहे. कारण कोणी सांगेल का प्रभुजीज माताजीज, कशामुळे परीक्षित महाराजांचा जीवनाचा शेवट हा महान आहे? काय विशेष आहे? भागवतम भेटले आपल्याला. की परीक्षित महाराजांच्या जीवनाचा शेवट हे एक कारण ठरलं श्रीमद भागवतम शुकदेव गोस्वामींद्वारे चर्चिल्या जाण्यामध्ये. शुकदेव गोस्वामींद्वारे परीक्षित महाराजांना श्रीमद भागवतम सांगितल्या जाण्यामागे परीक्षित महाराजांना मिळालेला जो शाप होता, मृत्यूदंड जो होता, तो कारणीभूत होता. अशा प्रकारे त्यांचं पूर्ण जीवन चरित्र हे भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं, मागच्या अध्यायामध्ये पाहिलं की कशा प्रकारे ज्यावेळेस परीक्षित महाराजांना कळालं की कलिपुरुषाचा प्रभाव वाढत आहे त्यांच्या राज्यामध्ये, एका क्षणाचाही विलंब न करता ते आपल्या सैन्यासह राजवाड्यातून निघाले कलिपुरुषाचा बंदोबस्त करण्यासाठी. आणि अशा ठिकाणी, जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना कशा प्रकारे त्यांनी आपल्या महान पूर्वजांबद्दल, म्हणजे पांडवांबद्दल कीर्ती यशोगान त्यांचं ऐकलं लोकांकडून, कारण पांडवे भगवंतांचे महान शुद्ध असे भक्त होते. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांना एक असा विशेष प्रसंग दिसला, ज्या ठिकाणी हा कलिपुरुष एका शूद्राच्या वेशामध्ये गायीप्रती, आणि पृथ्वी जी की गायीच्या रूपामध्ये होती, आणि धर्म जे की बैलाच्या रूपामध्ये होता, यांच्या प्रती निर्दयीपणे त्यांना मारत होता, आणि त्यांची अवस्था ही खूप दुःखी होती.
तर अशा कलिपुरुषाबरोबर कशा प्रकारे त्यांनी आदान प्रदान केलं आणि कशा प्रकारे त्याला दंड दिला. आणि त्याच प्रकारे आपण शीर्षकामध्ये पाहतो तिथे की कलीला दिलेला दंड आणि पारितोषिक. मग पारितोषिक काय आहे? की हे पण आपण ह्या अध्यायामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे कलिपुरुष जो की परीक्षित महाराजांना शरणागत होतो आणि आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठी त्यांना याचना करतो, त्यावेळेस अशा अपराधी वृत्तीच्या व्यक्तीला पण परीक्षित महाराज कशा प्रकारे आश्रय प्रदान करतात. आणि आश्रय प्रदान करतात याचा अर्थ असा नाही की त्यांनी जी त्यांची प्रजा आहे, जी त्यांचे राज्यातले लोक आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलं, अजिबात नाही. कशा प्रकारे आपल्या प्रजेची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांची अधोगती होऊ नये याची व्यवस्था करून परीक्षित महाराज कलिपुरुषाला कशा प्रकारे आश्रय प्रदान करतात ते आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजी, माताजी, जी आपण प्रस्तावना सांगितली आता? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 1. सूत उवाच सूत सूत उवाच उवाच तत्र गोमिथुनं राजा तत्र तत्र गोमिथुनं राजा हन्यमानम् अनाथवत् हन्यमानम् अनाथवत् दण्डहस्तं च वृषलम् दण्डहस्तं च वृषलम् ददृशे नृपलाञ्छनम् तदृशे नृपलाञ्छनम्. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्लोकच म्हणायच्यासाठी मी अच्छा, present श्लोक. केलं. अच्छा, तर तुम्हाला अनुवाद आणि तात्पर्य वाचायचं आहे का? हो, हरकत नाही, वाचेल हरे ना. हरे कृष्ण. शब्दार्थ वाचायचा प्रभूजी? नाही नाही, अनुवाद वाचा डायरेक्ट. अनुवाद आणि तात्पर्य श्रीला प्रभुपाद्वारे. श्रीला प्रभुपादची जय. सूत गोस्वामी म्हणाले, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परीक्षित महाराजांना असे दिसले की राजासारखा वेश धारण करणारा एक शूद्र हातात काठी घेऊन गायी आणि बैलाच्या जोडीला निर्दयपणे मारित आहे. जणू त्या पशूंना कोणी आश्रयदाताच नव्हता. तात्पर्य श्री द्वारे श्रीला प्रभुपादची जय. कलियुगाचे एक प्रमुख लक्षण असे आहे की वैदिक संस्कृती रहित आणि आध्यात्मिक प्रबोधन नसलेले अधम वर्गातील लोक राजाचा किंवा शासनकर्त्याचा वेश धारण करतील. अशा क्षत्रिय शासनकर्त्याचा मुख्य व्यवसाय निर्दोष पशूंची, विशेषतः गोवंशाची हत्या करणे हाच असेल. असे पशु त्यांचे प्रामाणिक आश्रय असलेल्या वैश्य समाजाकडून संरक्षण न मिळाल्याने वाऱ्यावर पडतील. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचा 44व्या श्लोक मध्ये वैश्यांचे कृषी, गोरक्ष, व्यापार असे 3 व्यवसाय सांगितले गेले आहेत. कलियुगात मात्र भ्रष्ट वैश्य कत्तलखान्यांना गायी पोहोचवण्यात मग्न आहेत. जसे क्षत्रियांचे कर्तव्य आहे राज्यातील नागरिकांचे रक्षण करणे, तसे वैश्यांचे कर्तव्य आहे राज्यातील गायी बैलांचे रक्षण करणे आणि त्याचा उपयोग करून राज्यातील धान्य आणि दूध याचे उत्पादन करणे. गायीने दूध द्यावे आणि बैलाने धान्योत्पादन करावे हेच त्याचे जीवित कर्तव्य आहे. परंतु कलियुग शूद्र वर्गातील लोक राज्यकर्त्याच्या पदावर बसले आहेत आणि माता पित्या समान असणारे गाय बैल हे वैश्यांकडून असुरक्षित झाल्याने शूद्र राज्यकर्त्यांनी उभ्या केलेल्या कत्तलखान्याची वाट चालले आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण बघतो की गाय आणि बैल यांच्याबद्दल शब्द वापरलेला आहे या श्लोकामध्ये. अनाथवत. अनाथवत म्हणजे त्यांना कोणी नाथ, त्यांना कोणी वाली राहिलेला नाहीये या कलियुगामध्ये. आणि ही गाय आणि बैल हे दर्शवतात की कशा प्रकारे या गाय आणि बैल यांच्या प्रती होणाऱ्या अपराधामुळे धर्माचं पण मोठ्या प्रकारे अधपतन होत आहे. आणि श्रीमद
भागवत सांगतं की कशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये जे शासनकर्ते होते त्यांची पात्रता पाहिली जायची. केवळ भौतिक पात्रता नाही तर त्याच्या एवढीच महत्त्वाची किंवा त्याच्याहूनही जास्त महत्त्वाची आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीमध्ये पात्रता. खूप सारे उदाहरणं आपण पाहतो, जसं की श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये उदाहरण येतो, पृथू महाराजांचे वडील महाराज वेन यांचं, की कशाप्रकारे ते अधर्माने राज्य चालवायचे आणि अशा अधर्माचा राज्यकारभार दुरुस्त करण्यासाठी जे त्यांचं प्रीस्ट म्हणजे त्यांचं मार्गदर्शक मंडळ होतं, त्यांनी त्यांना खूप म्हणजे दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु वेन महाराज यांनी काही अधर्माची वाट सोडली नाही आणि शेवटी त्या मार्गदर्शक मंडळाने त्यांना राज्य सिंहासनावरून काढून टाकलं आणि नंतर त्यांना मृत्यू पण त्यांचा झाला. आणि त्यावेळेस आधीच राज्यामध्ये अधर्माचा कारोबार होता आणि त्यानंतर असा राजा पण गेल्यानंतर जे अधर्माचं पालन करणारे लोक होते ते तर मोकाट सुटले. तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मग कुणीतरी राजा असणं आवश्यक आहे. त्यावेळेस त्या वेन महाराजांच्या शरीराचं पासून ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी वगैरे म्हणतो, त्या रीती अनुसार पृथू महाराजांचा जन्म झाला आणि नंतर पृथू महाराज जे की भगवंतांचे एक शक्त्या अवेश अवतार, म्हणजे असे व्यक्ती, असा जीव जो की भगवंतांच्या द्वारे विशेष प्रकारे एम्पावर्ड म्हणजे विशेष प्रकारे, एम्पावर्डला आपण मराठीत काय म्हणतो? विशेष प्रकारची शक्ती, द पॉवर ऑफ सामर्थ्य, की विशेष प्रकारचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. द पॉवर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्यकारभार चालवण्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवंतांच्या द्वारे विशेष प्रकारे पृथू महाराजांना प्राप्त झालं होतं. आणि नंतर भागवतात सांगितलंय की कशा प्रकारे त्यांनी धर्माचं राज्य आणून वेगवेगळे यज्ञ वगैरे केले पूर्ण पृथ्वीवरची आणि आपल्या राज्यातल्या सर्व लोकांची भरभराट वाढवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण बघतो की जर शासनकर्ते हे व्यवस्थितरित्या पात्र नसले तर त्यांना पण राजसिंहासनावरून हटवलं जायचं. परंतु आजच्या काळामध्ये आपण पाहतो की जे रक्षणकर्ते प्रजेची काळजी घेणारे असायला पाहिजेत, जे की आधीच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या लेकराइतकंच जपून आणि काळजीपूर्वक आपल्या प्रजेला पण राजा रक्षण करायचे. एवढंच काय, तर स्वतःच्या अपत्यापेक्षाही जास्त काळजी घ्यायची की एकही राज्यातला साध्यातला साधा व्यक्ती किंवा जीव हा हा याला त्रास होऊ नये आणि हा आपल्या प्रजेच्या रूपामध्ये आपलं कर्तव्य आहे त्याला संरक्षण प्रदान करणे. खूप सारे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, जसं की भागवतामध्ये शिबी महाराजांचं पण उदाहरण येतं, की कशा प्रकारे एकदा एक कबूतर हे बहिरी ससाना त्याच्या पाठीमागे लागलेला असताना शिबी महाराजांचं रक्षण घेण्यासाठी येतं आणि त्या कबुतराच्या पाठीमागे तो बहिरी ससाना पण उडत राजाच्या महालामध्ये येतो आणि हे दोन्ही पक्षी राजाला याचना करतात, की कबूतर राजाला याचना करतं की कशा प्रकारे मी पण आपल्या राज्यातल्या प्रजेपैकी एक आहे, तर माझं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि तो बहिरी ससाना म्हणतो की हे कबूतर हे जे माझं अन्न आहे, तर मी उपाशी राहू शकत नाही. मी पण आपल्या प्रजेपैकीच एक आहे, तर माझं पण पोट चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कशा प्रकारे शिबी राजा त्या कबुतराच्या वजना इतकं स्वतःच्या शरीरातलं मांस काढून देण्यासाठी तयार होतात त्या बहिरी ससानाला. आणि आपल्या शरीरातलं मांस किती पण जरी तुलेमध्ये ठेवलं तरीही ते कबूतर जड भरायचं. शेवटी शिबी महाराज हे स्वतः त्या तुलेमध्ये बसतात, दुसऱ्या बाजूला कबूतर ठेवलेलं असतं आणि त्यावेळेस ती तुला बॅलन्स होते आणि त्यावेळेस ते कबूतर आणि तो बहिरी ससाना त्याच्या पाठीमागे लागलेला दोघंही डेमिगॉड्स देवतांचं रूप धारण करतात आणि यशोगान गातात शिबी महाराजांचं, की कशा प्रकारे शिबी महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी ते देवता ह्या कबूतर आणि बहिरी सशानाच्या रूपामध्ये तिथे अवतरित झाले होते, या जगातील लोकांना शिबी महाराजांची महती पटवून देण्याकरिता.
तर सांगण्याची गोष्ट अशी की इतके महान राजे होऊन गेले, अशा प्रकारची आध्यात्मिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या, सर्व दृष्ट्या पात्रता असणारे. परंतु आजच्या काळामध्ये आपण पाहतो की जे शासनकर्ते आहेत त्यांना प्रजेची त्या स्तरावरची काळजी नाहीये. सुदैवाने भारतामध्ये वैदिक संस्कृतीला मानणारे, काही प्रमाणात मानणारे, पालन करणारे राज्यकर्ते आपल्याला भगवंतांच्या कृपेने आहेत. परंतु नेहमीच असे राज्यकर्ते होते असं नाहीये. आपण नेहमी उदाहरण देतो की काही सेशन्स पूर्वी आपण पाहिलं की भारताचे जे सुरुवातीचे पंतप्रधान होते, कशा प्रकारे त्यांनी पिंक रिव्होल्यूशन याच्या नावाखाली जो की वैदिक संस्कृतीचं एक लाईट हाऊस म्हणजे एक आदर्श उदाहरण जगासमोर असायला पाहिजे, अशा भारताला त्यांनी पिंक रिव्होल्यूशनच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मांसांचा निर्यात करण्यामध्ये जगात खूप वरच्या स्तरावर नेऊन पोहोचवलं, की पैसा हीच गोष्ट सर्वस्व नाहीये. अशा प्रकारच्या पापमय कार्यातून जर आपण आपल्या देशाचं उत्पन्न वाढवत असू, तर निश्चित या देशातील लोकांना त्याचं चुकीचं कर्मफळ जे आहे ते पण भोगावं लागणार. खूप सारे उदाहरण आहेत. आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाही कारण राजकीय विषयामध्ये आपण जाणार नाहीयेत. परंतु मध्ये कोविड जो रोग आलेला 2020 ते 23 पर्यंतच्या काळामध्ये, तर त्या कोविड ह्या साथीचा रोग होता. त्याच्यामध्ये आपण पाहतो की एका विशिष्ट देशाचा जो हुकुमशहा होता, आपल्या उजव्या बाजूला देश आहे, कोरियन पेनिन्सुलामध्ये उत्तर कोरिया, की त्याच्या हुकुमशहाने अक्षरशः ज्या लोकांना कोविड झालाय, त्या कोविड रोगाची साथ पसरवणं थांबवण्यासाठी त्या लोकांची डायरेक्ट हत्या करणं पसंत केलं. म्हणजे त्यांना वाचवण्याचा, तो रोग बरा करण्याचा, ती साथ थांबवण्याचा दुसरे उपाय दिले सोडून आणि प्रत्यक्षात त्यांची हत्या करण्याचं त्यांनी ठरवलं. तर अशा प्रकारचे शासनकर्ते, ज्यांना की आपल्या प्रजेच्या भल्याबद्दल, आपल्या प्रजेच्या संरक्षणाबद्दल काहीही देणं घेणं नाही, तशा प्रकारचे शासनकर्ते आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि भागवतामध्ये हे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे कलियुगाच्या अधःपतनाचं हे पण एक लक्षण आहे की कोणत्याही प्रकारची पात्रता नसणारे जे व्यक्ती आहेत आणि ज्यांची जी मनोवृत्ती किंवा जे गुण आहेत ते एकदम नीच स्तरावरचे आहेत, अशा अनेक जागांमध्ये, अनेक देशांमध्ये आपल्याला शासनकर्त्याच्या रूपामध्ये दिसतात. आणि आपण अगोदरच्या पण अध्यायामध्ये वेगवेगळे कलियुगाच्या अधःपतनाचे वेगवेगळे जे सिग्नल्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज माताजीज? लक्षणं. वेगवेगळे लक्षणं पाहिली की ज्या प्रकारे एक पुरुष हा स्त्रीचं, कुटुंबाचं शोषण करण्याकडे त्याचा कल असेल, त्यांची जिम्मेदारी न घेता केवळ इंद्रिय तृप्तीसाठी अशा जीवांचा उपभोग घेणं, अशा प्रकारचे लोक जास्तीत जास्त वाढत दिसतील. त्याच प्रकारे आपण बाकीचे पण बरेच सारे अधःपतनाचे लक्षणं पाहिले की कशा प्रकारे एका कुटुंबातील लोक पण 2 वेळचं जेवण म्हणा त्यांना एकत्रित घेणं हे खूप अवघड होऊन बसेल आणि स्वतःच्या कामासाठी, कामधंद्यासाठी, नोकरीसाठी खूप दूर पर्यंत कसं लोकांना जावं लागेल आणि कुटुंब कसे विखुरतील त्यामध्ये, असे आपण लक्षणं पाहिले कलियुगाचे. आणि त्याच प्रकारचे इथे पण एक लक्षण दिसत आहे आणि आधीच्या अध्यायात पाहिलं की गाय, बैल इत्यादी महत्वाचे जे प्राणी आहे, जे की मनुष्यांच्या जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण गाईच्या रूपामध्ये आपल्याला गाईचं जे दूध आहे ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप पूरक आहे, अनुकूल आहे गाईचं दूध. त्याच प्रकारे बैल, ज्यांच्याद्वारे आपल्याला शेतामधली सर्व कामे करून मिळतात, ज्यांच्यामुळे आपल्याला अन्नधान्य उगवण्यासाठी मदत होते, अशा प्रकारे हे गाय आणि बैल हे सामान्यतः मनुष्यांचे हे आई आणि वडील सांगितलेले आहेत.
तर अशा शासनकर्त्यांकडून ज्यांची की बिलकुल पात्रता नाहीये त्या स्तरावर असण्याची बसण्याची, अशा शासनकर्त्यांकडून अशा पशूंची जे की स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकत नाहीत, अशा पशूंचं शोषण होतं आणि त्यांची हत्या अ, होते. तर अशा शासनकर्त्यांबद्दल श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे जे क्षत्रियांचं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे जे गुण 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वैश्यांचे गुण सांगितलेले आहेत, की कृषी, गोरक्षा, वाणिज्य. तर कृषी, गोरक्षा हे शब्द क्लिअर आहेत आणि वाणिज्य म्हणजे व्यापार. तर हे जे 3 मुख्य व्यवसाय आहेत, कारभार आहेत, वैश्य समाजाचे, तर त्याच्यापैकी गोरक्षा एक महत्त्वाचा आहे. परंतु या कलियुगाच्या अधःपतनामध्ये हे वैश्य समाज पण त्याचं पण अधःपतन होतं आणि ज्यांनी की गाय आणि बैल यांना प्रेमाने सांभाळायला पाहिजे त्यांच्या कर्तव्यानुसार, तेच लोकं ज्यावेळेस ती गाय दूध देण्यासाठी लायक राहत नाही किंवा बैल शेतामध्ये काम करण्यासाठी लायक राहत नाही, त्यांना कत्तलखान्यांना विकल्या जाते. तर हे पण एक कलियुगातल्या अधःपतनाचं लक्षण आहे. तर मी स्वतःच्या जीवनातला एक अनुभव सांगतो, की जास्त नाही, काही वर्षांपूर्वीपर्यंत किंवा आत्ता पण काही-काही वैदिक संस्कृतीचं पालन करणारे लोक आहेत, जे या तत्त्वांचं पालन करतात, की माझ्या आजोळी जे आजी-आजोबा शेतीचा व्यवसाय असायचा त्यांचा, तर त्यांच्याकडे गाई, बैल असे गुरंढोरं पण होते. तर त्या बैलांमध्ये एक बैल वयस्कर झाला होता. तर वयस्कर बैल पण बाहेरून दिसायला तसाच दिसतो. तर मी आजीला विचारलं, की "आपण याला शेतामध्ये का नाहीत पाठवत?" तर मला आजीने सांगितलं, की "हा आता शेतामध्ये काम करण्याच्या लायक नाही राहिला. त्याचं वय झालं आणि त्याच्याकडून होत नाही काम, शेतातील काम." तर मी म्हटलं, "ठीक आहे, शेतातील काम होत नाही तर मग आपण विकून का नाही टाकलं? कुणी ना कुणी घेईलच." तर ते म्हणले, की "आता जर त्याची काम करण्याची क्षमता नाहीये आणि अशा स्थितीमध्ये जर आपण त्याला विकलं बैलाला, तर केवळ असेच लोकं त्याला खरेदी करतील, जे की खाटीक किंवा जे की त्या बैलाचा उपयोग केवळ त्याच्या शरीरासाठी आणि मांस काढून विकण्यासाठी करतील आणि ते करणं बरोबर नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण जन्मभर आपल्यासाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं कर्तव्य आहे, की आपण त्याच्या वय झालेल्या अवस्थेमध्ये पण त्याचं संरक्षण करणे, त्याला व्यवस्थित खाऊ-पिऊ घालणे आणि त्याचं जे जीवन आहे, ते स्वाभिमानाने त्याला संपवू देणे, ना की खाटकाकडून त्याला मारल्या जाऊ देणे. तर सांगण्याचा हेतू असा, की मला लक्षात आलं, की एकतर आपल्याला कळत नाहीये, की हा बैल वयस्कर झालाय. दुसरी गोष्ट आपल्याला कळत नाहीये, की आता शेतात काम करू शकत नाही म्हणजे काही डायरेक्ट विकून टाकणं हे बरोबर नाहीये, की त्याच्याविषयी कृतज्ञता ठेवणं आवश्यक आहे आणि शेवटपर्यंत त्याला एका स्वाभिमानाने जीवन जगणं आणि मृत्यू येऊ देणं हे पण खूप आवश्यक आहे. तर असे पण काही-काही लोकं आहेत, पण मोजकेच आजकाल शिल्लक आहे. थोडंसं वेळ लागला, पण हे खूप महत्त्वाचं गोष्ट आहे प्रभुजीज, माताजीज. कारण आपण पाहाल, की श्रीमद भागवतामध्ये या मुद्द्याचं बऱ्याचदा सांगण्यात येतं या मुद्द्यापैकी, की कशाप्रकारे जर आपल्याला मनुष्य समाजामध्ये लोकांना जर सुखी पाहायचं असेल, तर खूप महत्वाचं आहे, की ह्या प्राण्यांची संरक्षण करणे. तुम्ही म्हणाल, की मग जे मांसाहार करणारे लोक आहेत, त्यांनी काही उपाशी राहायचं का? अजिबात नाही. जर तुम्हाला ती गोष्ट करणं आवश्यकच असेल, तर किमान दुसरे जे प्राणी आहेत, कुक्कुटपालनातले म्हणा किंवा दुसरे काही गोट्स वगैरे, शेळ्या वगैरे, त्यांना स्वीकार करा अन्न म्हणून. त्याच्यामध्ये पण पाप आहे. परंतु ह्या प्राण्यांचं जर हत्या होत असेल, गोवंशाची हत्या, तर त्याचं जे पाप आहे ते खूप खूप जास्त कठोर आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज या मुद्द्याबद्दल? हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे नाही कृष्ण. प्रभूजी कळलं. हरे कृष्ण. हां, प्रभुजी. आपण सुरुवातीला वेण राजांची चर्चा केली ना, तर हो. हे वेण राजांच्या काळात अति दुष्टपणा किंवा इतका तो अधर्म. राजा वाईट होता, की त्याचं म्हणजे जमीन नापीक, पाण्याची टंचाई वगैरे इतकं ते
बरोबर. म्हणजे इतका तो परिणाम होता. आणि त्यानंतर पृथ्वीराजांचा जो कारभार चालू झाला तो चांगल्या प्रकारे राज्यशासन चालू झालं. तर हो. हा 2 काळ म्हणजे वेन राजांचा काळ हा त्यावेळेचा कलियुग होता आणि नंतर सतयुग चालू झाला असा प्रकार आहे असं साधारणतः. असं काही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये प्रभूजी, असं मी तरी ऐकलेलं नाहीये. पण सांगण्याची गोष्ट अशी की सत्ययुगामध्ये पण काही असे अपवाद असतात की जिथं तो व्यक्ती पात्र नाहीये आणि त्याला नंतर जस्ट आपल्याला दाखवण्यासाठी, हे पण उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी. आणि त्याच प्रकारे कलियुगामध्ये पण काही चांगले उदाहरणं असतात. जसं की आपण भागवतामध्ये श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये पाहतो. श्रील प्रभुपादजी लिहितात की श्रीमद भागवतममध्ये लिहिलेल्या या सांगितलेल्या साध्या तत्वांचं पालन करून पण या कलियुगामध्ये पण आपण वैकुंठ ॲटमॉस्फिअर म्हणजे वैकुंठासारखं वातावरण तयार करू शकतो, जिथं की लोक आनंदामध्ये जेवढे दिवस आहेत जाऊ तिथे शकतो. आपण 50, 60, 70 वर्ष तेवढे आनंदाने जगू शकतील आणि ह्या जन्माच्या नंतर भगवत धामाला प्राप्त करू शकतील. म्हणजे कलियुगाचा अर्थ असा नाही की आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पण पाहू की बरोबर. परीक्षित महाराज असताना कलियुग सुरू झालं, आलं, पण कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी व्यवस्था केली की त्या कलियुगामध्ये पण त्याचा प्रभाव वाढू नये आणि लोकांचं अधःपतन होऊ नये. ठीक आहे. बरोबर. तर अपवाद प्रत्येक पण वेळेस आहेत. सॉरी. तरी सुद्धा आता जर आपण आता जो कलियुगाचा सुरुवात आपण पाहतोय बरोबर. आणि ऍक्च्युअली 4 लाख वर्षानंतर तो जो काळ असेल तो मात्र अगदी हा याचाच असेल ना बरोबर आहे. साधारण. खूप जास्त तीव्र असेल. जे म्हणजे अधःपतन आहे ते खूप जास्त झालेलं अधःपतन असेल. झालेलं असावं. बरोबर आहे. आणि पण सांगण्याची गोष्ट अशी की आपलं आत्ताचं जर पाहायला गेलं तर आपण पण ह्या भागवताच्या मूलभूत तत्वांचं पालन करून खूप स्वतःचं जीवन पण एकतर ह्या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत पण सुखी करू शकतो आणि नंतर आध्यात्मिक जगत पण प्राप्त करू शकतो. म्हणजे ह्या अधःपतनामध्ये पण स्वतःला वाचवण्याचे उपाय श्रीमद भागवतामध्ये दिलेले आहेत, जे की निश्चित शक्य आहेत, खूप अवघड नाही आहेत. बरोबर. येस. ठीक हरे आहे प्रभूजी. हरे येस. कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढचा श्लोक पाहू, श्लोक क्रमांक 2. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हो प्रभूजी, माझा प्रश्न होता हा माताजी, हरे की आता कृष्ण. आपण गोमांस वगैरे म्हणतो, पण बरेच जण आता आजकालच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ऐकणाऱ्यांकडनं बरं का, म्हणजे मला काही त्याचा experience किंवा काही नाहीये, पण म्हणतात ते खूप चांगलं लागतं वगैरे म्हणून सांगतात. मग ते ऐकताना पण आपल्याला म्हणजे खरंच कधी सुप्त त्रास होतो रूपामध्ये या काय? गोष्टीचा. पण मग त्यांना काय त्याची शिक्षा किंवा व्हॉटएव्हर त्यांना परिणाम काही भोगावे लागत नाहीत का या गोष्टीचे? बिलकुल भोगावे लागतील माताजी. असं सांगितलेलं आहे, याच्याबद्दल पण विस्तृतरित्या शास्त्रात सांगितलंय की कशा प्रकारे कोणत्याही प्राणी हत्येमध्ये कोणता व्यक्ती जिम्मेदार धरला जातो. सर्वच हां. व्यक्ती ज्यांनी कदाचित ते गाय किंवा बैल जे असेल त्यांना विकलं असेल, ज्यांनी खरेदी केलं असेल, ज्यांनी ते मांस ट्रान्सफर करण्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाड्यांमध्ये वगैरे नेण्यासाठी कॉन्ट्रिब्यूट केलं असेल, ज्यांनी बाहेर देशाच्या पाठवण्यासाठी व्यवसाय म्हणून म्हणा, कोणत्याही कारणाने म्हणा, हं. ज्यांचं योगदान असेल आणि जो व्यक्ती विकत घेत आहे, घरी बनवत आहे किंवा खात आहे, ह्या पूर्ण साखळीमधला प्रत्येक व्यक्ती त्याच्या जिम्मेदारी अनुसार त्याला कर्मफळ निश्चित मिळेलच. ठीक. हां. तर आणि हे लोकांची जस्ट अधःपतित अवस्था दाखवते की ठीक आहे, तुम्हाला ती गोष्ट आवडते ना, पण त्याच्यासाठी इतके सारे अल्टरनेटिव्ह म्हणजे इतके अल्टरनेटिव्हला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पर्याय. पर्याय. इतके सारे पर्याय उपलब्ध आहेत. जसं की असं श्रील प्रभुपादांनी ज्यावेळेस पाश्चात्य देशामध्ये कृष्ण भावनामृत संस्था स्थापन केली आणि प्रचार प्रसार सुरू केला कृष्ण भावनेचा, पाश्चात्य देशामध्ये तर मांसाहार करणारे खूप जास्त आहेत. तर त्यांना आकर्षित करण्यासाठी श्रील प्रभुपादांनी काय इंट्रोड्यूस केलं? श्रील प्रभुपादांनी पनीर, जे की दुधापासून बनलेलं असतं, त्याचं इंट्रोड्यूस केलं इस्कॉनच्या प्रसादामध्ये. जेणेकरून एक
प्रथिनांचा जो सोर्स, प्रोटीन्सचा जो सोर्स आहे तो पनीर पण खूप चांगला आहे. आणि अशा प्रकारे त्या लोकांना पण आकर्षित करण्यासाठी की चवीला म्हणा किंवा शरीराची न्यूट्रिशन्स प्राप्त होण्यासाठी पण उपयोगी पडेल अशा रीतीने श्रील प्रभुपादांनी तो पर्याय उपलब्ध करून दिला. आणि असं नाही की केवळ पनीरला बघून भगवंतांचे भक्त बना, परंतु प्रसाद इन जनरल भगवंतांना अर्पण केल्यानंतर त्याची चव इतकी, किंवा त्याच्या केवळ चव म्हणजे भौतिक चव नाही, तर जी तृप्तता प्राप्त होते आत्म्याला ती एवढी महान आहे की भगवद्गीता सांगते की परम दृष्ट्वा निवर्तते. ज्यावेळेस आपल्याला उच्च स्तरेच्या चवीची सवय लागते, चव कळते, त्यावेळेस माणूस निम्न स्तराची जी चव आहे ती ऑटोमॅटिकली स्वाभाविकता आपण सोडून देतो. खूप साधं सोपं उदाहरण म्हणजे आपण जर घरातून बाहेर निघालेला असताना व्यवस्थित प्रसाद घेतला असेल, पोट जर व्यवस्थित भरलेलं असेल, तर रस्त्यावरचे जे काही जे काही अस्वच्छ असे अन्न पदार्थ आहेत गाड्यांवरचे वगैरे, तिथे कधीही आपलं लक्ष आकर्षित होणार नाही. का? कारण पोट व्यवस्थित भरलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रसाद आपण ग्रहण केलेला आहे. त्याच्यामुळं निम्न स्तरावरचं जे घाणेरड्या स्थितीमध्ये बनवलेलं वगैरे अन्न आहे त्याच्याकडे कधी आकर्षित होणार नाही. त्याचप्रमाणे ह्या लोकांसाठी आपण एक तर प्रार्थना करायला पाहिजे, किंवा त्यांना जर प्रसाद स्वीकारण्यासाठी जर ते तयार असतील तर त्यांना प्रसाद द्यायला पाहिजे, जेणेकरून हळूहळू त्यांची सुकृती ही बनल्या जाईल आणि त्या सुकृतीच्या अनुसार नंतर जे पापकर्म आहे त्याच्यातली रुची स्वाभाविकतः कमी होईल. परम दृष्ट्वा निवर्तते. 1 मिनिट आपण तो श्लोक एकदा उघडू, भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातला. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा प्रभुजीज, माताजीज. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. तर इथे या श्लोकामध्ये सांगितलंय की जो बद्धजीव आहे त्याला तुम्ही इंद्रिय तृप्तीपासून थांबवण्याचा प्रयत्न जरी केला, परंतु ती इंद्रिय तृप्ती करण्याची जी इच्छा आहे, जी चव आहे, ती लवकर जात नाही, ती तशीच राहते. परंतु या खालच्या निम्न स्तराची इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी सोडणं त्यावेळेस शक्य आहे. कधी शक्य आहे? बाय एक्सपिरियन्सिंग अ हायर टेस्ट. ज्या वेळेला एका श्रेष्ठ चवीची सवय लागते व्यक्तीला किंवा श्रेष्ठ गोष्टीची चव कळते, त्यावेळेस निम्न स्तराच्या गोष्टींप्रती असणारं जे आकर्षण आहे ते स्वाभाविकतः हळूहळू निघून जाईल. आणि अशा प्रकारे असा व्यक्ती हा भगवंतांच्या प्रती स्मरणामध्ये, भक्तीमध्ये हा दृढ बनतो. तर भगवद्गीतेमध्ये हे सांगितलंय की उच्च स्तराची चव प्राप्त करून निम्न स्तराची चव आपण सोडून देऊ शकतो. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. हो प्रभू. हरे कृष्ण. तर आपण आता श्लोक क्रमांक 2 पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. वृषं मृणालधवलम् वृषं मृणालधवलं मेहन्तम् इव बिभ्यतम् बिभ्रतं वेपमानं पदैकेन सीदन्तं शूद्रताडितम्. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. तो बैल एखाद्या श्वेतकमळाप्रमाणे पांढरा शुभ्र होता. शूद्र त्याला मारीत असल्याने तो अतिशय घाबरलेला होता. तो इतका घाबरलेला होता की तो एकाच पायावर उभा होता, थरथर कापत होता आणि भीतीने मूत्रोत्सर्ग करीत होता. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. कलियुगाचे पुढील लक्षण असे आहे की या युगात श्वेतकमळाप्रमाणे निष्कलंक असलेल्या धर्मतत्वांवर
या युगाच्या असंस्कृत अशा शूद्र लोकांचे आक्रमण होईल. ते कदाचित ब्राह्मण व क्षत्रिय पूर्वजांचे वंशज असतील, परंतु या कलियुगात वैदिक संस्कृतीच्या पुरेशा शिक्षणाअभावी ही शूद्रवत असलेली जनता धर्मनीती झुगारून देईल आणि धर्मनीतीने संपन्न असलेल्या लोकांना भयाकुल करील. असे लोक स्वतःला कोणत्याही धर्माचे अनुयायी मानणार नाहीत. कलियुगात पुष्कळ वाद आणि पंथ निर्माण होतील आणि त्यांचा हेतू निष्कलंक धर्मरूपी वृषभाला मारण्याचाच असेल. राज्य हे धर्मनिरपेक्ष असल्याने कोणत्याही विशिष्ट धर्माचे नसल्याचे जाहीर करण्यात येईल. परिणामतः धर्मनीतीकडे पूर्णतः दुर्लक्ष होईल. लहरीप्रमाणे वागण्यास लोक स्वतंत्र असतील. साधू, शास्त्रे आणि गुरु यांना मानण्याचे बंधन असणार नाही. बैल एकाच पायावर उभा आहे ही गोष्ट असे सुचवते की धर्मतत्वांचा क्रमशः ऱ्हास होत जाणार आहे. धर्माचे उरलेले अंशात्मक अस्तित्व देखील अनेकानेक संकटांनी जर्जर झालेले आणि कोणत्याही वेळी कोसळून पडेल अशा थरथरणाऱ्या अवस्थेत असेल. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे पण बघा प्रभूजीच माताजीच कशा प्रकारे श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेली गोष्ट आज प्रत्यक्षात आपल्याला आजच्या काळामध्ये पाहायला मिळते. इथे सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये वैदिक संस्कृतीच्या पुरेशा शिक्षणाअभावी ही शूद्रवत असलेली जनता धर्मनीती झुगारून देईल आणि धर्मनीतीने संपन्न असलेल्या लोकांना भयाकुल करील. असे लोक स्वतःला कोणत्याही धर्माचे अनुयायी मानणार नाहीत. कलियुगात पुष्कळ वाद आणि पंथ निर्माण होतील आणि त्यांचा हेतू निष्कलंक धर्मरूपी वृषभाला मारण्याचाच असेल. राज्य हे धर्मनिरपेक्ष असल्याचे कोणत्याही विशिष्ट धर्माचे नसल्याचे जाहीर करण्यात येईल. आता हा शब्द व्यवस्थित समजून घ्या. धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलरिझम ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर मला आधी वाटायचं की सेक्युलरिझम म्हणजे प्रत्येक धर्माच्या प्रती आदर असणं किंवा प्रत्येक धर्माच्या प्रती समभाव ठेवणं असा याचा अर्थ असेल. पण तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरी काढून पहा की सेक्युलरिझमचा अर्थ तो नाहीये. सेक्युलरिझमचा अर्थ आहे की कोणत्याच धर्माच्या तत्वांना मानायचं नाही, धर्म ही गोष्टच मानायची नाही. आणि कशा प्रकारे हा शब्द इतका फॅन्सी म्हणजे इतका प्रचलित शब्द झालाय, पण तो काही वैदिक संस्कृतीच्या अनुसार शब्द नाहीये. सेक्युलरिझम त्या शब्दाचा अर्थ आहे की कोणत्याच धर्माच्या तत्वांचं पालन करायचं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पूर्ण जगामध्ये कशा प्रकारे सेक्युलरिझमच्या नावाखाली अथिझम म्हणजे नास्तिकवाद हा कसा वाढत आहे. अमेरिकेमध्ये जास्त नाही, तुम्ही 30, 40, 50 वर्षांपूर्वीचा काळ गृहीत धरा. त्यावेळेला शाळेमध्ये गेल्या जी सकाळी प्रार्थना असायची त्याच्यामध्ये अमेरिकेतल्या तिथलं जे संविधान आहे किंवा जे काही त्यांचं देशाचं बनलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाक्य होतं जे की प्रार्थनेमध्ये म्हटलं जायचं, इन गॉड वी ट्रस्ट, की जे पूर्ण पुरुषोत्तम जे कोणी भगवंत आहेत त्यांच्यामध्ये विश्वास ठेवतो आणि त्यांच्या प्रती आपण लॉयलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, एकनिष्ठ, त्यांच्या प्रती आपण एकनिष्ठ राहू असं त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं असायचं. पण पुढे चालून हे सेक्युलरिझमच्या नावाखाली जे सरकार येत गेले त्यांनी त्या शाळेच्या प्रार्थनेमधली पण ती गोष्ट काढून टाकली की इन गॉड वी ट्रस्ट हे म्हटलं. आता त्याच्यामध्ये कोणत्याच विशिष्ट धर्माच्या कोणत्याही देवाचं नाव नाहीये, कशाचंच नाव नाहीये, परंतु देव या शब्दाच्या प्रतीच एवढी त्यांच्यामध्ये तीव्र घृणा आहे की त्या वाक्यालाच त्यांनी मनाई करून टाकली प्रार्थनेमध्ये किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये म्हणण्यापासून. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी मी एकदा म्हणजे कामानिमित्त पाश्चात्य देशात आम्ही ज्यावेळेस राहत होतो टोरंटोमध्ये कॅनडामध्ये, तर तिथल्या एका न्यूज साईटमध्ये एक आर्टिकल मला एकदा पाहायला मिळालं आणि वाईट वाटलं ते वाचून की कशा प्रकारे कलियुगामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कशा प्रकारे अधपतन लोकांचं सुरू आहे.
की त्या ठिकाणी एकतर लेकरं आपल्या आईवडिलांना मोठं झाल्यानंतर विचारत नाहीत. अक्षरशः म्हाताऱ्या लोकांना कोणी 5 मिनिटं बोलणारा जरी दिसला, तरी त्यांना त्या व्यक्तीला सोडा वाटत नाही. एवढे एकटे होऊन बसतात ते आणि स्वतःच्या मृत्यूची वाट पाहण्याशिवाय दुसरं कोणतं काम त्यांच्याजवळ राहत नाही. इतकं एकटेपण सहन करून त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागतं. कारण संस्कृतीच तशी आहे, की आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याचं, म्हातारपणी त्यांचा आधार बनून राहण्याचे जे आपल्याकडे संस्कार आहेत, ते तिकडे पाहायला मिळत नाही. आपल्याकडे पण बऱ्याच लोकांमध्ये ते संस्कार हळू-हळू कमी पाहायला मिळत आहेत. तर अशा काळामध्ये काय होतं, की त्या म्हाताऱ्या लोकांना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या वर्षांमध्ये बेसिक मिनिमम आधार देण्यासाठी सरकार काय करतं, की काही नर्सेस असू, त्यांची नेमणूक करतं, की एका पगाराच्या बेसिसवर, की त्या नर्सचं कामच एवढं आहे, की अशा प्रकारचे वेगवेगळे जे म्हातारे कपल्स, फॅमिलीज राहत असतील नवरा-बायको, त्यांना जाऊन कमीत कमी आठवड्यातून, 15 दिवसातून एकदा जाऊन भेटा. 10-15 मिनिटं त्यांच्यासोबत घालवा. त्यांना काही हवं नको ते विचारा आणि व्यवस्थित आहेत का? तेवढं तरी विचारा. तर एकदा अशी एक नर्स अशा वृद्ध दाम्पत्याकडे गेली भेटायला. तिच्या काम होतं ते सरकारनी नोकरीत ठेवलेलं. तर त्यांना विचारलं आणि त्या म्हाताऱ्या बाईची काही तब्येत वगैरे ठीक नसावी कदाचित. तर तिने सांगितलं कारण ते मन मोकळं करण्यासाठी तेवढेच एक लोकं भेटतात. तर त्या नर्सनी फक्त एवढंच म्हटली त्या वृद्ध स्त्रीला, की "मी जरूर भगवंतांना प्रार्थना करेल आपली तब्येत ठीक होण्यासाठी." तर ही जी म्हातारं दाम्पत्य आहे, त्याच्यातली जी स्त्री आहे, तिनी कोणत्या कारणास्तव गव्हर्नमेंट एजन्सीला फीडबॅक दिला, की ही जी नर्स पाहायला आली होती, तिला मी ज्यावेळेस सांगितलं, की तब्येत माझी ठीक नाहीये, तर तिनी मला म्हटली, की "मी देवाकडे प्रार्थना करेल आपली तब्येत ठीक होण्यासाठी." याच्यामध्ये चुकीचं अजिबात नाहीये प्रभुजीज, माताजीज. परंतु त्या तिथल्या सरकारनी ह्या गोष्टीला आक्षेप घेतला, की आपण सेक्युलरिझम फॉलो करायला पाहिजे. मग तुम्ही देवाचं नाव कसं घेतलं? तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला कसे काय म्हणाले, की तुम्ही देवाला प्रार्थना कराल, त्या वृद्ध स्त्रीला जे काही त्रास होत आहे, तो बरा होण्यासाठी. म्हणजे कलियुग इतकं अधःपतन वाढत आहे प्रभुजीज, माताजी, की व्यक्ती स्वतःच्याच गालात मारून घ्यावं का काय असा विचार करेल, की कोणतीच छोटी पण चूक नाही याच्यामध्ये. पण केवळ देवाचं नाव घेतल्यामुळे त्या व्यक्तीला चुकीचं ठरवलं गेलं आणि पुढच्या वेळेला कोणत्याही व्यक्तीला बोलताना ती जी नर्स आहे ती 10दा विचार करेल, की जसं जे अवस्थेत असाल ते जाऊ द्या, परंतु मला तुमच्या ह्याच्यात पडायचं नाहीये. का? कारण तिला तिची नोकरी प्रिय आहे. नोकरी तिला जगण्यासाठी तेच एक जगण्याचं साधन आहे. तर हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं, की कशाप्रकारे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कलियुगामध्ये किती मानव समाजाचं अधःपतन चालू आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज किंवा कुणाची काही टीका टिप्पणी आहे का या गोष्टीवर? आत्ता जे 2 उदाहरणं मी आपल्याला सांगितले. हरे ते कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हां, प्रभू. अं, आपण जे धर्माबद्दल आता जी चर्चा करतो, धर्मनिरपेक्षता किंवा सर्व धर्म समभाव अशी जी चर्चा करतोय, तर वास्तविक पाहता आपण ज्यावेळेला हा अभ्यास करतो, भागवतम किंवा भगवद्गीता हे वाचन करतो, तर 5000 वर्षापूर्वी इथं असं कुठेही लिहिलेलं नाही की हा धर्म म्हणजे एक विशिष्ट बरोबर आहे. समाज आहे बरोबर. किंवा काय आहे, बरोबर किंवा आहे. हे धर्म म्हणजे एक जीवनशैली किंवा जीवन पद्धती, एक कशा पद्धतीने एक नियमावली असल्या टाईपच आहे ना ते. बरोबर म्हणजे आहे. त्यातून त्या 5000 वर्षापूर्वी तर तसं अशी गोष्ट नव्हती की हा हिंदू मुस्लिम ही एक कोणत्याही परिस्थितीत तिथं कुठं आढळून येत नाही आपल्याला. बरोबर हे आहे. धर्म हा म्हणजे कम्युनिटिझम किंवा काय म्हणू आपण त्याला, की हे अलीकडच्या काळातलंच आहे, त्याचं उगम असल्यासारखं वाटतंय ना. खरी गोष्ट आहे प्रभूजी आणि इनफॅक्ट तुम्ही जे म्हटलात त्याच्यातच एक गोष्ट सांगायची झाली, तर केवळ एकच धर्म अस्तित्वात होता त्या संस्कृतीमध्ये जो की सनातन धर्म. त्याला हिंदुइझम पण नाही. हिंदुइझम हे कधीपासून ज्यावेळेस आदी शंकराचार्यांनी सुरू बरोबर. केला त्यावेळेसपासून आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वाढलेली जी संस्कृती आहे, तिथून हिंदू हे नाव अस्तित्वात आलं. पण याचा अर्थ असा नाही की वैदिक संस्कृती त्याच्या अगोदर पालन नाही केली जायची.
वैदिक संस्कृती ही अनंत काळापासून चालत आलेली. आणि त्याच प्रकारे आजकालचे दुसरे जे आपल्याला फेथ हा शब्द व्यवस्थित आहे, कारण विश्वास जे पाहायला मिळतं, की त्याच्यामध्ये आपण पाहतो, तुम्ही ख्रिश्चनिटीचं उदाहरण घ्या, इस्लामचं उदाहरण घ्या, त्यांचा जो उगम आहे किंवा बौद्धिझमचं उदाहरण घ्या, त्यांचा जो उगम आहे तो 2,000-2,500 3,000 वर्षांपूर्वी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याच्या आधीपासून वैदिक संस्कृती चालत आलेली आहे, ज्याला की सनातन धर्म म्हणून गृहीत धरलं जायचं. बरोबर. येस. हरे हरे कृष्ण. तर सांगण्याचा हेतू असा, की ह्या सेक्युलरिझम ह्या शब्दाच्या नावाखाली खरं काय असायला पाहिजे, सर्व धर्म समभाव, म्हणजे कोणत्या ना कोणत्या शास्त्राच्या अनुसार तुम्ही निश्चित, आणि शास्त्र म्हणजे प्रमाणित शास्त्र, मनाने बनवलेले शास्त्र नाही, परंपरेनुसार आलेल्या शास्त्रांच्या अनुसार तुम्ही तुमचं जीवन जगा, त्या नियमांचं पालन करून. तो खरा सर्व धर्म समभाव आहे, ना की कोणत्याच शास्त्राला मानू नका, मनाला पाहिजे तसं वागा आणि अशा रीतीने स्वतःचं अधःपतन करून घ्या. तर हा शब्द हा खूप त्या मानाने धोकादायक आहे. ज्यावेळेस मला हे पहिल्यांदा जाणवलं, की अरे या शब्दाचा अर्थ तरी आपण पाहायला पाहिजे डिक्शनरीमध्ये जाऊन, त्यावेळेस मला कळालं, की सेक्युलरिझम मोर ऑर लेस म्हणजे काय, धर्मामध्ये कोणताच विश्वासच न ठेवणे. म्हणजे नास्तिकवाद्याचा चांगला फॅन्सी वाटणारा शब्द हा असा आहे. आणि भारतामध्ये म्हणा किंवा बऱ्याचशा पाश्चात्य देशांमध्ये म्हणा, की कोणत्याच धर्माच्या प्रती अपराधी वाटू नये, कुणालाच राग येऊ नये, म्हणून सगळेच धर्म त्याग करायचं आपल्याला आजकाल पाहायला मिळतं. जी साध्या-साध्या प्रार्थना होत्या शाळांमध्ये, त्या पण आपल्याला आजकाल बऱ्याचशा ज्या सो कॉल्ड मॉडर्न आधुनिक शाळा आहेत, तिथे पाहायला मिळत नाहीत. का? कारण त्यांना कोणत्या विशिष्ट विश्वास असणाऱ्या लोकांच्या प्रती अपराध नसतो करायचा. खूप खूप धोकादायक आहे हे. प्रभूजी, अशा वागण्यामुळे आपल्या म्हणजे संस्कृतीचा किंवा सनातन धर्मावर ऱ्हास होऊ शकत नाही का? होत होतोच आहे, की. होत आहे, ऱ्हास होत आहे. त्याच्यामुळे कमीत कमी एक पालक म्हणून आपली जिम्मेदारी आहे, की आपल्या पाल्यांना मोठं करताना तरी केवळ त्यांच्या भौतिक प्रगतीकडे लक्ष देऊ नका, तर त्याच्याबरोबरच त्यांना आध्यात्मिक मूल्य देण्याची पण प्रयत्न करा. म्हणजे खूप सारे उदाहरणं लक्षात येत आहेत, की अजून एक उदाहरण आहे. आमचे एक फॅमिली फ्रेंड म्हणा, की कुटुंबातल्या ओळखीचे आजकाल खूप मोठी फॅशन आपल्याला पाहायला मिळते, की विशेषतः पाश्चात्य देशात जर कोणी राहत असतील, तर त्यांना असं वाटतं, की आपण स्वर्गातच राहत आहोत. म्हणजे काहीतरी खूप मोठं आपण प्राप्त केलंय. किंवा मुलांना जर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वगैरे शिक्षण देत आहोत, तर काही खूप सुपेरियर, म्हणजे खूप काही मोठं त्यांना आपण प्रदान करून दिलंय. परंतु कशाप्रकारे अधःपतन होतं पाल्यांचा विचार करा, की हे एक कुटुंब जे की फक्त आईच आपल्या मुलीला वाढवत आहे, घरामध्ये दुसरं कोणी नाहीये. हसबंड वाईफ हे सोबत नाहीयेत. डिव्होर्स वगैरे झालेला आहे. तर आणि हे एक उदाहरण नाहीये प्रभुजीज माताजी. खूप सारे उदाहरण आहेत, की अरे बाबा, एकुलतं एक लेकरू, त्या मुलीला वाढवत आहात आपण. आपण कुठे राहतात? भारताच्या बाहेर राहतात. त्या मुलीला आपली संस्कृती कळण्यासाठी बेसिक कमीत कमी आपण हे तरी करायला पाहिजे, की आपण त्यांना घरामध्ये मराठीमध्ये बोला. इंग्रजी तर बोलता येणं त्यांना येणारच आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये ते कधी चुकणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेण्याची गरज नाही. पाश्चात्य देशांमध्ये तुम्ही राहत आहात, इंग्रजी तर ते शिकणारच आहेत. तुम्ही सांगा किंवा न सांगा. परंतु घरात जर तुम्ही बेसिक मराठी बोलला नाहीत, त्यांना जर सकाळी किंवा संध्याकाळी प्रार्थना करायचं शिकवलं नाही, तर कसं ते आपली संस्कृती शिकणार आहेत? कसं ते आपल्या शास्त्रांप्रती त्यांना आदर निर्माण राहणार आहे? आता ते लेकरू होऊन बसलं 14-15 वर्षाचं आणि बेसिक मराठी बोलता येत नाही किंवा बोलण्याकडे कल नाही, आईनीच कधी शिकवलं नाही. म्हणजे आई बाहेरच्यांना बोलताना मराठीत बोलणार आणि लेकराशी बोलताना इंग्रजीत बोलणार. तर बेसिक जे काही ट्रान्झॅक्शन आदान-प्रदान करायचे आहेत, ₹100 ची गोष्ट जाऊन कोणती घेऊन या म्हटलं किराणा दुकानातून, तर तिला जमणार नाही. का? कारण ते काही शिकवलेलंच नाही. मग ₹100 ची गोष्ट त्या दुकानदाराने ₹1000 ला जरी लावली, तरी त्या मुलीला कळणार नाही. का? कारण तुम्ही व्यावहारिक ज्ञानच प्रदान करून दिलं नाही, बेसिक संस्कृती शिकवली नाही. आणि आता कंप्लेन करत आहे आई, की
आता जवळपास 1-1.5 वर्ष झालं त्या मुलीला इथल्या एका पुण्याच्याच भूगाव मधल्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलंय, जी की आधुनिक मॉडर्न बोर्डिंग स्कूल, इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल म्हणून समजलं जातं. पण आता आई जरी त्या लेकराला भारतात रुजवण्याचा, संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करत असेल, तरी ती मुलगी तयार नाही, की ती म्हणते, की नाही, आपण पाश्चात्य देशात राहत होतो, तिथेच मला आवडत होतं. आता मला इथे जमत नाहीये, इथं राहायचंच नको. आईचा जॉब गेलाय, त्या बाईवर घर चालवण्यासाठी पैसे कसे महिन्याचे महिन्याला अरेंज करायचे, त्याचं पण काळजी करण्याची गरज. पण त्या मुलीला आईबद्दल काही पडलेलं नाही, की आईची काय अवस्था आहे. ती म्हणते, "तुला काय करायचं ते कर, पण आपल्याला इथून निघायचंय, बाहेर मला राहायचंय, इथलं मला जमत नाहीये." आणि आता ते कंप्लेन करते, की काय कुठे चुकलं म्हणून. तर सांगण्याचा हेतू असा, की जोपर्यंत आपण स्वतः ओळखत नाही प्रभुजीज, माताजीज, की वैदिक संस्कृतीचं मूल्य काय, योगदान काय आपल्या जीवनामध्ये, आपल्या जडणघडणीमध्ये, तोपर्यंत आपण आपल्या फॅमिली मेंबर्स, कुटुंबातले सदस्य, आपले मुलं-बाळं किंवा बाकीचे जे कोणी ज्यांच्या प्रती आपण आपले लागेबांधे आहेत, आपलं कर्तव्य लागतं, अशा व्यक्तींच्या प्रती पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना ही वैदिक संस्कृती प्रदान करण्याचा, त्यांना कृष्ण भावना प्रदान करण्याचा. नाहीतर एकदा ते मोठे झाल्यानंतर, त्यांना पंख फुटल्यानंतर मग आपण तक्रार नाही करू शकत, की कुठं कमी पडलो मी म्हणून. थोडंसं विचार करण्याची गोष्ट आहे, थोडा वेळ जास्त लागला, 2च श्लोक घेतले आपण, पण खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे प्रभुजीज, माताजीज. आपल्याला पटतंय का ही गोष्ट? आपण जे ऑब्झर्वेशन, जे उदाहरणं सांगितले, ते आपल्याला पटत आहेत का प्रभुजीज, माताजीज? हरे हो कृष्ण. प्रभुजी, बिलकुल हो, निश्चित हो, निश्चित हो. पटतं. प्रभूजी. तर घरोघरची परिस्थिती झाली आहे. हां, खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कधी-कधी असं पाहायला मिळतं, की आधुनिकतेच्या नावाखाली कधी-कधी आई-वडिलांना स्वतःला लाज वाटते आपली संस्कृती पालन करण्याचं. आणि त्या आधुनिकतेच्या नावाखाली असं म्हटलं जातं, की चिल्ड्रन, दे आर ग्रेट इमिटेटर्स. देअरफॉर गिव्ह देम समथिंग ग्रेट टू इमिटेट. याचा मराठीत अर्थ असा आहे, की जे मुलं आहेत, ते कोणती गोष्ट ही दुसऱ्यांचं पाहून शिकतात लहानाचं मोठं होताना. त्याच्यामुळे त्यांना अशा गोष्टीचं उदाहरण प्रस्तुत करा, जेणेकरून त्यांना शक्य होईल तेवढं चांगल्या गोष्टी शिकतील, आदर्श गोष्टी शिकतील. तर आई-वडिलांना जर लाज वाटत असेल आपल्या संस्कृतीची, तर ते मुलं काय स्वीकारणार आपली संस्कृती? त्याच्यामुळे खूप खूप महत्त्वाचं आहे, की किमान आपल्यासाठी नाही, तर आपल्या पुढच्या येणाऱ्या जनरेशन्स, पिढ्यांना वाचवण्यासाठी आपण ह्या वैदिक संस्कृतीचं व्यवस्थित पालन करणं, अंगीकारणं खूप खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर हे जे काही अधःपतनाचे आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीमद भागवतामध्ये, ते आपल्या स्वतःच्या जीवनात पण अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का? काही टिप्पणी वगैरे आहे का प्रभुजीज, माताजीज? मला एक बोलायचं होतं, हां, की माताजी. आजकालच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या सो कॉल्ड आज्या आहे, तर त्याच सुद्धा टीव्ही संध्याकाळी सीरियल बघणं वगैरे, म्हणजे संध्याकाळी देवाला-दिवा लावल्यानंतर जे काही मुलांना, नातवंडांना घेऊन शुभंकर होते किंवा असे संस्कार जे होते किंवा त्यांना बसून स्तोत्र पठण करून घेणे, हे सोडून आता त्या त्या स्वतःच माझी ही सीरियल आहे, माझी सीरियल ती आहे. सीरियल ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे हे दिसतात. अ, काय लुप्त असतात त्या. मग्न दिसतात. खरी गोष्ट आहे मग्न प्रभुजी. असतात. तर त्यामुळे म्हणजे त्यांच्यावर होणारे संस्कार तर आता म्हणजे खरं तर आजी आणि आजोबांचं मुख्य हे काम, की आई-वडिलांवर, कारण आता आई-वडील सध्या परिस्थितीमुळे घराबाहेर आहेत. त्यांना जॉब वगैरे करणं गरजेचं असतं. पण त्याच्यानंतर आजी-आजोबांची ही जबाबदारी ते हवी आहे. ती सुद्धा म्हणजे दिसत नाही, की अलीकडे हे प्रमाण पण खूप कमी झालंय. कारण आपल्या लहानपणी आपण कसं हे सगळं अनुभवलेलं आहे, की संध्याकाळ झाली, की बाहेरून खेळून आलं, की हातपाय वगैरे धुवून आजी जशी बसते देवासमोर श्लोक म्हणायला आणि ती शिकवते. ते आपण ऐकून पाठ करणं, म्हणजे ते काही पुस्तक वगैरे देत नव्हते. ते म्हणायला शिकवत होते आणि आपण शिकत होतो. शिकवतो. खरी गोष्ट आहे. आता हे तर हेच झालेलं आहे, म्हणजे ऱ्हास झाला या सगळ्या गोष्टींचा असं वाटायला लागतंय. खरी गोष्ट. आणि पण माझं म्हणणं एकच आहे, ठीक आहे, की याचं एकच गोष्ट दर्शवते, की कलीच्या प्रभावाने ते पण अफेक्टेड आहे. त्यांच्यावर पण प्रभाव आहे. पण आता आपल्याला ही गोष्ट लक्षात येते आणि किमान आपलं आई-वडील म्हणून कर्तव्य आहे, आपले इमिडिएट जे पुढची पिढी आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं. तर ते योग्य त्या गोष्टी प्रभाव टाकू शकत नाहीयेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. आणि जसं की
एक मिनिट आपण रेकॉर्डिंग बंद करू. रतिरूपा माताजी, हरे कृष्ण. हो हो प्रभूजी. रेकॉर्डिंग एकदा बंद करा.